नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज जो पदार्थ आपण करणार आहोत तो सर्वांच्या आवडतीचा, अतिशय चटपटीत असा आणि काय म्हणतात त्याला, खाताना तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे, एक म्हणता म्हणता 10 खाऊ असा तो पदार्थ आहे। तुम्ही कदाचित ओळखत असेल, हो पाणीपुरी, चटपटीत पाणीपुरी, डाएटची पाणीपुरी, कमी कॅलरीज असलेली पाणीपुरी असं तुम्ही त्याला काही म्हणू शकता। पाणीपुरी पुऱ्या सुद्धा ज्या आहेत मंडळी, ते आपण आज घरातच बनवणार आहोत आणि बाकी सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते लो कॅलरीचे असल्यामुळे ते डाएटवाली माणसं पण खाऊ शकतात। चला तर मग पाहूया। तर मंडळी, पाणीपुरीसाठी लागणारं साहित्य हे पहा: रवा, गव्हाचं पीठ, तेल, बारीक शेव, बुंदी, इकडे बघा ही आहे आमचूर पावडर, पाणीपुरी मसाला, मीठ, मिरची, आलं, पुदिना, कोथिंबीर, कांदा तुम्हाला हवा असेल तर ऑप्शनल त्याच्यामध्ये टाकायला, आणि चिंच आणि गूळ हे आपण उकळून घेतले आहे। तर मंडळी, आपण पुढची कृती पाहूया। आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या करूयात। हे पहा, त्यासाठी आधी आपण पीठ मळून घेणार आहोत। हे गव्हाचं पीठ आहे, ते यात आपण टाकत आहोत। हे पहा, त्याच्याबरोबर हा रवा हा आपण ह्यात घातलेला आहे, जरा हलवून मिक्स करतो आणि आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत। हे पहा, अगदीच थोडंसं चवीसाठी आपण हे घातलेलं आहे। पाणी घालून आपण हळूहळू जरा हे मळून घेणार आहोत। हे पहा मंडळी, याच्यामध्ये हलकंसं आपण तेल टाकून घेऊयात। हे पहा, म्हणजे आता हे छानपैकी, हे तुम्ही बघू शकता, एकदम छानपैकी घट्टसर असं झालेलं आहे। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे। ते 10 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवतो आहोत आणि तोपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया। चला तर मग। तर मंडळी, आपण आता पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठी आपल्याला जो मसाला तयार करायचा आहे तो ओला मसाला आपण ग्राइंडर मधनं काढूयात। हे पहा, आता आपण आलं आणि मिरची आधी टाकूयात, त्यानंतर हा पुदिना, हे पहा, यानंतर ही कोथिंबीर, छानपैकी आपण सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि हलकीशी ही बारीक शेव जी आहे ती अशी आपण ह्याच्यामध्ये पेरणार आहोत। हे पहा, आणि आता आपण हे मिक्सरमधनं काढूयात। टँटँग टँटँग। तर अशा रीतीने आपल्या पाण्याचा मसाला तयार झालेला आहे। आणि आता आपण दुसऱ्या पाण्यासाठी पण हे पहा, चिंच आणि गूळ हे सुद्धा आपण छानपैकी स्मॅश करून घेऊयात, म्हणजे आपलं दुसरं पाणी तयार होईल। तर मंडळी, आता पाणीपुरी मधला सगळ्यात महत्वाचा घटक पाणी। हे पहा, इथे तिखट पाणी, इकडे गोड पाणी। बरीच मंडळी वेगळे पाणी करतात मित्रांनो, परंतु आपण मात्र एकत्र करणार आहोत, कारण की पाणीपुरी खाताना आपल्याला जी घाई होते त्यामुळे वेळ जायला नको। तर मंडळी, हे पहा, आपण हे ह्याच्यामध्ये घालत आहोत। व्हेरी गुड, ओ माय गॉड, इतकं टेस्टी झालं असणार मी तुम्हाला सांगतो। आणि आता थोडंसं यात पाणी घालून आपण हे सुद्धा छानपैकी त्यामध्ये अशा रीतीने घालणार आहोत, आणि हे आपलं आता गोड पाणी। हे पहा, छानपैकी ह्यात हे आता मिक्स झालेलं आहे। ह्यातही हलकं पाणी घालून आपण घेऊया। तुम्हाला मित्रांनो पाणी किती हवं आहे याच्यावर हे डिपेंड आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालत आहोत। आता आपण छानपैकी ढवळून घेऊयात। आता हा पाणीपुरी मसाला आपण 1 चमचा घालत आहोत। हे पहा, आणि आता आमचूर पावडर, हे पहा, ही सुद्धा आपण
अर्धा चमचा आपण घालत आहोत. हे पहा. आणि आता ही पुन्हा आपल्याला छानपैकी अशी ढवळून घ्यायची आहे. आता आपण टेस्ट करूया मंडळी. आहा, झणका. अरे खतरनाक काम झालेलं आहे गडी एकदम. कोणाला तिखट लागतं, कोणाला गोड लागतं. नॉर्मली घरामध्ये लहान मुलं असतात, त्यामुळे जास्तीत जास्त आपण थोडंसं गोड ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आईला राव, आता खाऊच आहेत गाड्या. मला काय धीर धरवा ना. आता आपण पुढे पुऱ्यांची तयारी करूयात लवकरात लवकर. चला तर मग. आता मंडळी आपलं हे जे पाणी आहे ते आपण फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात. मंडळी आपलं पीठ जे आहे ते 10 मिनिटं रेस्ट करून झालेलं आहे. ते लाटून घेऊयात आणि छानपैकी तळूनही घेऊयात. चला तर मग. आता मंडळी आपण याच्या लाट्या पाडूयात. मंडळी लाट्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण तळून घेऊयात. तर मंडळी अशा रीतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण पाणीपुरी तयार करायला घेऊयात. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपली पुरी आणि पाणी दोन्ही तयार झालेलं आहे. ही जी बुंदी आहे ती आपण ह्या पाण्यामध्ये टाकत आहोत मंडळी. हे पहा. आणि आपण बटाटा वापरत नाहीये, परंतु ज्यांना बटाटा हवा असेल पुरीमध्ये त्यांनी तो उकडून घ्यावा स्मॅश करून छानपैकी. आणि आपल्याला चवीसाठी कांदा आणि बारीक शेव सुद्धा आपण घेतलेली आहे. तर आता आपण मस्तपैकी वाव कुरकुर. आता हे पहा छानपैकी आपण असं हे बनवून घेत आहोत. वाव, स्मेल एवढा भारी येतोय ना, मला काय सांगू मंडळी. थोडासा चवीसाठी कांदा आणि ही ये बात. आणि अशा रीतीने तुम्ही बघू शकता. टेस्ट करूयात. एक नंबर. अशी चटपटीत पाणीपुरी मी दिवसाड करणार म्हणजे मला सांगतो. लाजवाब. नक्की करून पहा. अख्ख्या फॅमिली सेट करून पहा. कुटुंबाला घेऊन बसून खाऊन बघा. हो 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 हो. मस्तपैकी चटपटीत घरगुती डाएटवाली कमी कॅलरीजवाली पाणीपुरी योगूज किचनमध्ये. खात राहा, सुखात राहा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा. टिंग टिंग. योगूज किचन आणि आमची घरगुती पाणीपुरी.